ऊन किती ऊन, मग काय करणार. हो ना, ऊन जाम आहे ना. कसं मसाला, सुकी मच्छी हे आमच्याकडे पावसाळ्यात स्टोर केलेली असतेच 12 महिने, तर आम्हाला ती लागतेच. माझी बाईने विसरली पैसे करायला. हो मग बरोबर आहे ना, इकडची घ्या ना तू घ्या. हो हॅलो गाईज, एक नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर एवढा गरम होतो ना बघा, आणि मी आता जस्ट बाहेर जाऊन आली. बाहेर म्हणजे थोडंसं गेलेली, त्याच्यानंतर मग रेशन दुकानामध्ये ते पण नाही काय काम झालं काय माहिती का, तर परत घरी आलेला. असं गरम होतो, मग त्यात फॅन ठेवले बंद, कारण फॅन चालू ठेवला तर आवाज आपला असा वेगळाच येतो त्याच्यामुळे. तर चला आजचा ब्लॉग कसा करायचा आहे तुमच्याबरोबर शेअर करते, कंटिन्यू करूया. आणि आज जायचंय मला सुकी मच्छी घ्यायला, माझी बहीण पण येणार आहे बरोबर कोंडगावला. तर तेच तुम्हाला दाखवणार. होलसेल मार्केट आहे कोंडगावचं, मच्छी मार्केटचं. तिथे खास करून सुकी मच्छी ती पण मंगळवारच भेटते, आणि आज मंगळवार आहे तर विचार केला पहिला सगळा आवरते पटापट, घरातला स्वयंपाक वगैरे करायचा आहे ना, तर तो आवरते आणि मग आम्ही निघणार होतो. आणि या गरमीमध्ये, या उन्हामध्ये तर सकाळी 12-1 वाजता जायची तर इच्छाच नाही, म्हणून आम्ही दुपारी निघणार आहोत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया, आणि तुम्हाला कसं वाटतं मच्छी मार्केट नक्की सांगा. चला भेटूया तिकडेच. तर फ्रेंड्स, दुपारचे वाजलेत आता 3:30 वाजले कंप्लीट, आणि आता बहीण पण येणार आहे. तर मी पटापट रेडी झाली. तर रेडी काय होणार, गरमी बघा केवढी आहे बाबा, जाम डेंजर गरमी पडलेली आहे, म्हणून आम्ही थोडा लेट चाललेलो. कसं 3च्या नंतर जरा उतरता ऊन होतो ना त्याच्यामुळे. तर हा मार्केट सगळ्यांनाच माहिती असेल, ठाणे जिल्ह्यातल्या तर सगळ्या लोकांना, पण ज्यांना माहिती नसेल ना त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ दाखवणार आहे. तर हा मार्केट ना भिवंडी आणि कल्याणच्या मध्ये आहे, कोंडगाव म्हणून. तर कोंडगावला जर गेलं तर तिकडे मच्छी मार्केट कुठे भरतो ते विचारायचं, मंगळवारचा बाजार. तर आपल्याला कोणताही रिक्षावाला घेऊन जाईल ना, कोणीही सांगेल. छोटी मुलं असतील ना तिथे, ती पण सांगतील का इथे भरतो हा मार्केट. तर चला आजचा मार्केट कसा आहे, मी तर काय बघितला नाही, तुम्ही थंबनेल बघितला असेल, पण मी काय पाहिला नाही मार्केट उन्हामुळे किती भरलेला आहे किती नाही. चला व्हिडिओ कंटिन्यू करते. तर फ्रेंड्स, पोचलो आम्ही कोंडगावच्या मच्छी मार्केटमध्ये, आणि हा मंगळवारचा मार्केट आहे कोंडगावचा. तर आता इथे सुकट बघत होतो, म्हणजे अशी भरपूर सुकी मच्छी आम्ही एक्सप्लोर करत होतो, बघत होतो कोणती चांगली कोणती नाही. तर आता इथे सुकट घेतो. मी पहिला घेतली सुकट, इथे मी घेतली आणि माझ्या बहिणीने घेतली. आम्ही दोघींनी 1.5 किलो अशी सुकट घेतलेली आहे. तर तिला वाटला 1 किलो का, मग आता परत आम्ही सांगितलं का आम्हाला 1.5 किलो पाहिजे. तर अशी दोघींनी मिळून 3 किलो घेतलेली आहे इथे सुकट, बघू शकता फ्रेंड्स. आणि इथे मामा आहेत ना, तर हे सांगत होते असं तसं, आणि हे इथलं त्यांनी घेतलेलं आहे. मच्छी विकायचा हा त्यांचा धंदा आहे. तर मामा मी का बोलते, कारण माझ्या मम्मीचा कोंडगाव हा माहेर आहे, तर इकडचे त्यांच्या ओळखीचे ते माझे मामाच लागतील ना, तर मी त्यांना मामा बोलते. माझी बहीण विसरली पैसे करायला. हो मग बरोबर आहे. हो, तर इथे पिशवी घेतली आणि पैसे घ्यायचेच विसरले, पैसे दिले. आणि मग इथे पुढे आल्यावर बोंबील घ्यायला घेतलेले आम्ही घेत होतो. तर इथे फक्त बारीक बारीक बोंबल्या होत्या, म्हणून काय घेतले नाही. तर ते आम्हाला कोलंबीचे सोडे दाखवत होती, पण आम्हाला त्याची काही माहिती नाही, म्हणून काही घेतले नाही, फक्त बघायचं काम केलं. तर इथे पुढे आलेलो आहोत, तर इथे आम्ही बरीच मच्छी घेतली आणि भरपूर व्हरायटी आहे इथे मच्छीची, बघू शकता. प्रत्येक विविध प्रकारची बोंबील होते, विविध प्रकारची मच्छी होती, दांडे, पापलेट, सुकट, जवळा, विविध प्रकारचे बोंबीलचे प्रकार होते, वाकठ्या होत्या इथे, आणि इथे खारा सुद्धा होता. तर मी थोडंसं तुम्हाला दाखवते, एवढ्या प्रकारची इथे मच्छी होती. तर आम्ही इथे काय काय घेतलं तुम्हाला पुढे कळेलच. तर आम्ही काय काय घेतलं ते, आम्ही आलो तेव्हा मार्केट निम्मे खाली झालेला, म्हणजे संपलेला, आणि भरपूर लोकांचे म्हणजे त्यांच्या पाठी पॅक करून चाललेल्या टेम्पोमध्ये भरून चाललेल्या त्या लेडीज. तर आम्हाला माहितीच होतं मार्केट आता लवकर संपतो 4 वाजता. ऊन किती ऊन, मग काय करणार. हो ना, ऊन जाम आहे ना, चक्कर विक्कर यायची उन्हात. तर फ्रेंड्स, हा मार्केट ना आता 4 वाजता संपून जातो. तर त्या मावशी तेच सांगत होत्या मला का तू आता व्हिडिओ काढते. तर मी बोलली त्यांना ऊन केवढं आहे, पण तरी भरपूर होता मार्केटमध्ये लोक, कारण उन्हाच्यामुळे ज्याचा तो 3च्या नंतरच निघाला. आम्ही पण 3च्या नंतरच आलेलो होतो. तर आता इथे बघा वावीचा खारा, गोलीचा खारा, आणि आम्ही गोलीचा खारा घेतलेला आहे. वाव आहे, सगळ्या प्रत्येक गोष्टी आहेत इथे यांच्याकडे सुकी मच्छीमध्ये. तर तुम्ही कधी आल्या तर इकडे नक्की या. आम्ही घेतल्या वाकठ्या, मी घेतल्या, बहिणीने घेतल्या, आणि त्या आम्ही गोलीचा खारा घेतलेला. तर वावीचा खारा काय एवढा खास नाही वाटला,
म्हणून मी काय घेतला नाही, कसं जुना वाटत होता आणि गोलीचा खोरा चांगला होता. तर अशी आम्ही मच्छी घेतलेली आहे. तर चला फ्रेंड्स भेटूया आता घरी. आल्या पहिला मी थोडंसं फ्रेश वगैरे झाले, काहीतरी खाऊन घेतलं, जरा नाश्ता वगैरे केला आणि लगेच मी घेतले इथे वाकट्या साफ करायला. हे बघा आता तोडून घेते, असे तुकडे करून ठेवते. यांचं असं पोटाचा भाग, डोक्याचा भाग काढून टाकायचा. पाठची ही शेपटी असते, ही तोडणीची याचा काय कामच नसतो, म्हणून ही पण काढून टाकायची आणि मग असे तुकडे करायचे. आता हे बोंबील नंतर करायचे साफ. आता या वाकट्या साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवेन. चला बाय. दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ आहे फ्रेंड्स. तर हे बघा वाकट्या कट करून ठेवल्या रात्रीच आणि बघा एवढी साईज आहे वाकट्यांची. काही मोठ्या अशा केलेल्या आहेत, काही जरा छोट्या केलेल्या आहेत. आणि हा आहे गोलीचा खारा, हा पण मी तोडून ठेवला. आता हे सगळं सुकवायचं आहे. ही कशी नरम असली ना, तर हे गोलीचा खारा वगैरे नरम आहे, म्हणून मी पटापट कट करून घेतला, तोडून घेतला सुरीखाली. आणि हे आहेत बोंबील असे कट करून घेतलेत. अजून यांना 2-2 तुकडे करायचे आहेत. पहिला मी सगळे साफ करून घेतले. हे बघा डोक्याचा भाग, शेपटीचा भाग हे सगळे कट केलेलं आहे. हा बघा पोटाचा भाग पण काढून घेतला सगळा. आणि मग आता असे 2-2 पीस करायचे. मोठे असले तर 3 पीस करायचे एवढे आणि छोटे असले तर 2 करायचे. आपले काही बोंबील एवढे मोठे नाही, मोठे बोंबील पण असतात, पण आम्ही असेच घेतो मीडियम साईजचे. हे बघा जवळून दाखवते, आम्ही असेच घेतो. मोठे बोंबील आम्हाला नाही आवडत. मोठ्या बोंबलाने जरा ज्यांना आवडतात त्यांना आवडतात, आम्हाला नाही आवडत. आम्हाला असे बोंबील आवडतात. याच्यापेक्षा पण अजून लहान असतात, त्यांना काय बोलतात, बोंबल्या बोलतात. एकदम बारीक असं तर दाखवायला पण नाही, याच्यापेक्षा बारीक असते, तिला बोंबल्या बोलतात. आणि त्या छोटी साईजची असते, मग एवढी साईज असते ती. म्हणजे असा डोका वगैरे धरला तर एवढा, आणि डोका वगैरे कट केला ना तर मग ते एवढीच साईज असते. आणि मग त्या काही जण अख्खे ठेवतात, नाही तर मग बारीक पीस पण करतात तुकडे. तर ही अशी आपली मच्छी केलेली आहे साफ. आणि हे सगळं साफ करून मी सुकवून त्याच्यानंतर मग सुकट घेणार आहे. साफ केलेले बोंबील, साफ केलेल्या वाकठ्या आणि तोडलेला खारा, गोलीचा खारा. हा अशी मच्छी आपली आहे ही पावसाळ्यासाठी. आणि पावसाळ्यासाठी म्हणजे स्टोर करून ठेवतात. मग पावसाळ्यात आपल्याला जेव्हा इच्छा होते तेव्हा आपण ही बनवायची. आणि पावसाळ्यात सुकी मच्छी मस्तच लागते, भात आणि सुकी मच्छी. त्याची साफ केली कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. तर 4-5 दिवस चांगली वाळवायची कडक एकदम. आणि हा खारा आता अजून कसा नरम आहे, हा बघा त्याला खारा नरम आहे ना, हा असा एकदम कडक होईपर्यंत त्याला सुकवायचा. कारण याला असा मांस असतो ना, तो सुकलाच पाहिजे एकदम. तर आता हा खारा पण सुकवायचा, याच्यामुळे मी पीस करून घेतले. सुकल्यावर मग तुटत नाही त्याच्यामुळे. हे बघा, आणि हा गोलीचा खारा आहे. आणि या वाकठ्या, या बोंबील होते. आणि इथे आपली सुकट आहे. हा बघा हा कचरा जमा झालेला आहे सगळा. आणि याच्यामध्ये सुकट अशा 2 पिशव्या आहेत. आता ते सगळं क्लीन करून झाल्यावर मग सुकट घ्यायची. तर फ्रेंड्स असं सगळं साफ केलेलं आहे. सकाळी उठली तरी मी बोंबील कट करून घेतले, रात्री वाकट्या कट केल्या सगळ्या, मग बोंबील कट केल्या, अर्धे ठेवून दिले कारण खूप वेळ झालेला. आल्या त्याची सुरुवातच केलेली, मग खूप थकली. त्याच्यानंतर मग आराम वगैरे केला. सकाळी उठले 8 वाजता आणि परत सुरुवात केली. मग बोंबील कट केले आणि गोलीचा खारा तोडला. सुरी खाली तोडला, नाही तर त्याला ना असं सुरा लागतो. मच्छी कापतात ना मच्छीवाले, तसा सुरा लागतो तुकडे करायला. तो नरम होता म्हणून मी सुरी खालीच कट केला. तर मार्केट काय मी एवढा दाखवला नाही, कारण कसं आहे एवढ्या वस्तू होत्या, बहिणीच्या पण वस्तू होत्या माझ्या. आणि मग त्या पाण्याच्या बॉटल, कारण तहान खूप लागते बाहेर गेलो आणि उष्णता तर एवढी आहे, गरमी. तर त्याच्यामुळे आम्ही दोघींनी पण, तिची पण पाण्याची बॉटल, माझी पण पाण्याची बॉटल, त्याच्यामुळे मग सगळं माझ्या हातात होतं अर्धा सामान. मग मच्छी वगैरे घेतली, मग भरपूर जास्त झाला ना, त्याच्यामुळे मी काही ब्लॉक केला नाही. आणि मंगळवारचा बाजार हा ना कोंडगावचा, आता लवकर उठायला लागला. पहिला 5-5:30-6 असायचा, आता 4 वाजता तो मार्केट कंप्लीट करतात, म्हणजे भरायला घेतात सामान सगळा. तर आम्ही 4 वाजेपर्यंत पोहोचलो, तर निम्मे सामान भरलेला. पण ठीक आहे, वस्तू आम्हाला चांगल्या भेटल्या, एवढ्या पण नाही, पण पहिल्यापासून स्टोर करून ठेवतात. कसं मसाला, सुकी मच्छी हे आमच्याकडे पावसाळ्यात स्टोर केलेली असतेच 12ही महिने, तर आम्हाला ती लागतेच. म्हणून ही नाही घेतली तर पावसाळ्यात मच्छी भेटत नाही, आणि भेटली तर ती खराब असते. त्यापेक्षा ही मच्छी आणून चांगली साफ करून स्टोर करून ठेवली ना, आपल्यासाठी खरंच एकदम व्यवस्थित आहे. तर तुम्हीही करा. तुम्ही नसेल कधी गेलात तर जा कल्याणला, मंगळवारचा मार्केट कोंडगावला असेल. अवतारावरून जाऊ नका, कारण कालपासून धावपळ होते खूप, म्हणून मी थोडी थकलेली आहे.
आणि सकाळी उठल्या उठल्या पण हेच करत बसलेली, मच्छी साफ करत होती. अख्ख्या घरात आमच्या मच्छीचा आवाज सुटले. चला फ्रेंड्स, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गरमी बाहेर तर खूप भयंकर आहे, जायची इच्छा होत नाही.